हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 3. वाग्मी महोद्योगम जनम मूक जडालसम करोति तत्वबोधोय मतस्त्यक्तो बुभुक्षिभिः. भावार्थ, हा तत्वबोध वाचाळाला मूक करतो, पंडिताला जड करतो, महाउद्योजकाला आळशी करतो. यास्तव भौतिक उपभोगांना लालचावलेल्यांना हा त्याज्य आहे. तत्वबोध. अष्टावक्र मुनींनी मागील श्लोकात तत्वबोध केला की विषयांशी वैर होणे हीच मुक्ती आहे, विषयांमध्ये रस असणे हे बंधन आहे. याचा दुसरा अर्थ किंवा याचा परिणाम, याची फलश्रुती आता ते या श्लोकात सांगत आहेत. कारण या अशा उपदेशांच्या आचरणाने भौतिक वस्तू जगताचा केवळ देहधर्म चालण्यापुरताच संबंध राहतो. भौतिक विषयांबद्दल स्वाभाविकच घृणा निर्माण होते. अनावश्यक भोग तात्काळ नष्ट होतात. अशा योग्यांची दृष्टी आता बाह्य वस्तू जगताकडून दिशा बदलून अंतःप्रवृत्त होते. त्याला ज्ञान आणि अज्ञान याचा नेमका अर्थ उमजतो आणि तो विज्ञानमय कोशात प्रविष्ट होतो. एका प्रभुविभूशिवाय त्याला अन्य गोष्टींसाठी वेळ नसतो. तो योगेश्वरमय होतो. त्याची आत्मानंदी टाळी लागते. त्याचे जीवन आत्मानंदाने भरून डोलू लागते. आता त्याचे भौतिक जगतातील स्वारस्य क्षीण होते. त्याला आत्मज्ञानात रस निर्माण होऊन त्याच्या मुखी भगवंतश्रींखेरीज अन्य विषयांना थारा नसतो. अशा योग्याची सर्व ऊर्जा आत्मप्राप्तीसाठी उद्युक्त होते. हा तत्वबोध वाचाळाला मूक करतो. आध्यात्मिक तत्वबोध अंगी मुरला की एका भगवंत श्रीखेरीज अन्य विषय निरस होतात. अन्न, वस्त्र, निवारा याचा नेमका अर्थ माहीत झाल्यामुळे योगी अध्यात्मात रत होतो. त्याला अध्यात्माशिवाय अन्य विषयी बोलताच येत नाही. कोणी काही विषय बोलले तरी त्यातील एखादा धागा पकडून हा योगी आध्यात्मिक विषयावर टुणकन उडी मारून केव्हा येतो ते समोरच्यालाही समजत नाही. त्याला अध्यात्मात इतकी आत्मीयता निर्माण होते. पुढे पुढे हा आमचा मूळ वाचाळवीर असलेला पट्टीचा फरडा बघता मौन होतो. कारण भौतिक जगतात बोलण्यासारखे काहीही नाही हे त्याला चांगले उमजलेले असते. मौन हीच आपली मूलभूत भाषा आहे याची त्याला जाण येते. मौनात प्रभूचे नामस्मरण करत तो ध्यानावस्थेत असतो. पंडिताला जड करतो. पंडित म्हणजे ज्ञानाचा खजिना. यांना आपल्याला माहीत असलेले आणि माहीत आहे असे वाटत असलेले दुसऱ्यांना सांगण्याचे व्यसन असते. त्यांना माहीत नाही असे ज्ञान या जगात नसते. त्यांच्या मते त्यांच्या इतका अन्य विद्वान या विश्वात नसतो. जरा संधी मिळण्याचा अवकाश की ते लगेच सभेचा ताबा घेतात. कोणीही न सांगता अध्यक्ष होतात. कोणी विचारले असो किंवा नसो ते त्यांना जे येते असे त्यांना वाटते त्यावर ते न थांबता बोलत राहतात. सभेचा विषय काय आहे याच्याशी त्यांना काहीही कर्तव्य नसते. अशांना जेव्हा तत्वबोध होतो तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्यांच्या इतका मूर्ख अन्य कोणीही नाही. ते जड दिग्मूढ होतात. त्यांना अचंबा वाटतो की इतके दिवस आपण व्यर्थ अज्ञान गोळा करत बसलो आणि जीवनाची सोनेरी पाने मातीमोल केली. त्यांच्या जीवनात आत्मज्ञानाचा प्रकाश उजळल्यावर ते भौतिक जड अज्ञानातून दिव्य आत्मानुभूतीत प्रवेश करतात. महाउद्योजकाला आळशी करतो. उद्योजकाला दिवसाचे 24 तास कमी होतात. 8-8 तासाच्या 3-3 पाळ्या करून तो दिवस रात्र भौतिक वस्तू जगताची मोड तोड जोड करत असतो. अगणित पैसे मिळवतो. या पलीकडे इतर काही करणे म्हणजे तो वेळेचा अपव्यय आहे असे निरुद्योगी समजतो. परंतु तत्वबोध झाल्यावर तो भौतिक उत्पादनांसाठी आळशी होतो. कारण इतके दिवस आपण व्यर्थ श्रम करून चैनबाजी जीवनाला चालना देत होतो हे त्याला उमजते. यास्तव अष्टावक्र मुनी सांगतात की भौतिक उपभोगांना लालचावलेल्यांना
हा तत्वबोध निरुपयोगी आहे. हरिओम.